कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी योगेश कुमार सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत सराईत आरोपीस अटक करून 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर वाघ व पथकासह विशेष तपास मोहीम सुरू केली होती। दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी गोपीचंद नंदकुमार पाखरे वय 34 राहणार गंजीमाळ रुकडी सध्या राहणार कोपारडे तालुका करवीर हा चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बाळिंगा गावच्या हद्दीत येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीस नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीसह ताब्यात घेतले। चौकशीत सदर मोटारसायकल ही जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने जुना राजवाडा शाहूपुरी गोकुळ शिरगाव तसेच कराड शहर जिल्हा सातारा येथील एकूण 4 मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपीकडून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। दरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। पुढील तपास सुरू आहे।